एक सांगेन की गाणं ऐकताना पूर्वापार जी वाद्य आपण वाजवत आलेलो आहोत गाण्यामध्ये ती फील होत आहे आणि मुद्दाम आवाजून त्याची काळजी घेतली की याच्यात काही हो मी अवधूत सरांना सांगितले ढोल ताशा विशा सगळं पाहिजे वाजलं पाहिजे मराठी गाणं हे वाजलंच पाहिजे आणि गणपती बाप्पाचं म्हणजे वाजलंच पाहिजे आणि लोक फिरकली पाहिजे त्याच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं होतं की गणपतीत वाजणारं गाणं हे गणपतीसाठी असलेलं गाणं वाजलं पाहिजे. इतर कुठल्याही गोष्टीसाठी वाजणं जे सध्या चालू आहे ते आपल्याकडनं झालं पाहिजे की आपण चांगलं गाणं करतोय, नाचो गाणं करतोय पण चांगलं करतोय. बाप्पाचीच कृपा आहे तुमच्यावर. हे गाणं जयघोष घुमणार, नक्कीच घुमणार आणि म्हणजे दुमणार आहे हे गाणं. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला छानपैकी वेळ काढून इंटरव्ह्यू दिला आहे. जाताना फक्त प्रेक्षकांसाठी काय सांगाल की हे गाणं का बघावं आणि काय वेगळेपण आहे तुमच्या गाण्यामध्ये? जयघोष घुमतो गणेशाचा, जयघोष घुमतो गणेशाचा हे नवीन गाणं आम्ही आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो. आमची एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांची टीमची लागलेली आहे गाण्याला आणि बाप्पाचे आशीर्वाद तर आहेतच. तर नीता जांभोटकर ऑफिशियल या यूट्यूबवरनं या गाण्याचा पूर्ण व्हिडिओ पण आपल्याला ऐकायला मिळेल. खूप मजा आली म्हणण्यापेक्षा खूप समाधान मिळाले गाणं करताना. अवधूतने नेहमीप्रमाणे एक विश्वास टाकला माझ्यावर, तो मी फुलफिल करू शकलो याचा मला एक आनंद आहे. नीता मॅडमबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. मला नवीन संगीतकाराबरोबर काम करायला आवडत असतं, त्याच्यात तुमची भर झाली आता. त्यामुळे मला खूप छान वाटलं हे गाणं करताना आणि बाप्पाचे आशीर्वाद असेच राहू दे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम राहू दे. हे गाणं बघा, एन्जॉय करा आणि सगळीकडे वाजवा. थँक्यू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद, थँक्यू. यूट्यूबचं नीता जांभोटकर ऑफिशियल या चॅनलवरती आहे, सो नक्की बघा. नीता मॅडम, जयघोष घुमतो गणेशाचा, मला वाटतं ह्या नावातच बरंच काही आलं आणि आपण देखील गणपती बाप्पा मोरया हे बोलून सुरुवात करूया. सर्वप्रथम नीता मॅडम, आता मला कळलेलं आहे की हे तुमचं पहिलंच प्रोजेक्ट आहे आणि पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तुम्ही चौके मारलेले आहेत. म्हणजे गायिकाही तुम्ही आहात, नंतर संगीतही तुम्हीच दिलेलं आहे. तर काय होता तुमचा हा अनुभव, कसा होता हा प्रवास आणि एकदम बाप्पानेच तुम्ही सुरुवात केलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? मला गणपती बाप्पासाठी एक जोशपूर्ण गाणं करायचं होतं म्हणून मी अवधूत दादांकडे आले. अवधूत दादांना सांगितलं की आपल्याला असं गाणं करायचं आहे. तर माझं आधी सुरेशजींबरोबर जे गाणं झालेलं आहे ते सॉफ्ट आहे, पण मला जोशपूर्ण करायचं होतं. मग अवधूत दादांनी मला मदत केली. मंदार दादाकडे आम्ही सांगितलं की आम्हाला असं असं गाणं करायचं आहे. त्यांनी छान शब्द दिले. मग त्या खमाच्या रागावरती मी ते गाणं कंपोज केलं. ओके, म्हणजे मी आल्यापासून गाणं ऐकते, मी स्वतःच इकडे थोडेसे थिरकत होती. म्हणजे तरुणाई नाचणार एवढं मात्र नक्की. ऍड करायचं राहिलं की अभि दादांनी खूप छान संगीत संयोजन केलेलं आहे. म्हणजे मी त्यांना जसं सांगितलं तसं त्यांनी करून दिलं. आणि सत्यजित जामसंडेकर यांनी रिदम खूप छान केलं. म्हणजे आमच्या पूर्ण टीमने खूप छान सहकार्य करून हे गाणं बनवलं. येते आता मी मंदार सरांकडे. मंदार सर, तुमचा अनुभव काय होता? गणपती बाप्पा आणि तुम्ही तर प्रसिद्ध गीतकार आहात, तुम्हाला कोण नाही ओळखत, तर तुमचा अनुभव काय होता? नाही, एकतर गणपती बाप्पाचं गाणं करायला मिळणं हे नेहमीच एक आनंदाची गोष्ट असते. आणि म्हणजे मला असं वाटतं की साधारण 2010 पासून मी काम करतोय असं म्हटलं तर ॲव्हरेज 2 गाणी असे जरी म्हटलं तरी 12 वर्षात 25 गाणी आपण गणपतीवर करत असतो प्रत्येक सीझनला, म्हणजे प्रत्येक गणेशोत्सवासाठी. पण दरवेळेला काय वेगळं देता येईल, किंवा आता जसं नीता मॅडम म्हणाल्या की त्यांना एक जोशपूर्ण गाणं हवं होतं, पण फिमेलकडनं ते गाणं आहे, सो त्याच्यात वेगळेपणा काय असू शकतो. आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की गणपती बाप्पाची कृपा आहे की आमचा एक जो मित्र ज्याला आम्ही नेहमी एक तांत्रिक ठिकाणी खुर्चीवर बसलेला किंवा रेकॉर्डिस्टच्या खुर्चीवर बसलेला असा आमचा मित्र आज पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत होता. तो जरा गाईड करत होता, काय हवं आहे, काय कसं हवं आहे. म्हणजे मी त्याला आधी म्हटलं ट्यूनवर करायचं का, तर नाही तू लिही, तुला हवं तसं लिही. आणि लाईक नीता मॅडम आता म्हणाल्या की त्याच्यात एकाही कुठल्याही कानामात्रेचा फरक न करता त्याला चाल लागली, इतकी सुंदर लागली आहे चाल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी म्हणजे आपण जोपर्यंत आहोत कलाकार म्हणतो, गणपतीने आपल्याकडे सेवा करून घ्यावी. आणि मला खूप आनंद वाटतो की तुमच्या पहिल्या कंपोजिशनचं मला भाग्य मिळालं यायचं. सो थँक्यू. मंदार सर, तुम्हाला एक प्रश्न आहे. घरात एक हास्यचित्र आहे तुमच्या भरलेली. एक गीतकार म्हणून किती साथ मिळते किंवा सुचतात कशा या गोष्टी? कारण सतत त्या तुम्ही मूडमध्ये असता हसण्याच्या वगैरे, मग त्यावेळेला किंवा
आजूबाजूला असं एक छान हास्यमय वातावरण असताना एखाद्या गीतकाराला गीत कसं सुचतं? नाही हास्याच्या मूडमध्ये वगैरे असतो म्हणजे सगळं बरोबर आहे, पण अनेकदा मी इतका तिरसट आहे, म्हणजे आपण कलाकार खरं तर बरेचदा तिरसटच असतो, की ती काहीतरी मला सांगायला लागली की मी लिहितोय यार वगैरे असं करून मी तिला ती बिचारी काहीतरी सांगायला कधी परत जाते. मग ती पुढच्या वेळेला काहीतरी तिचं ॲक्ट करून दाखवायला येते, उद्या मी काय करणार आहे. तिथे जरा मजा येते, म्हणजे झुरळ करणं, सुसर करणं. त्यात झुरळ करायचं असेल तर मी तर सांगतो अगं उलटी पड आणि ती अशी तडफड, झुरळ नाही का उलटा पडत. तर ते आमच्या घरात गंमत चाललेली असते. पण गीतलेखन जसं मी आता मगाशी अवधूतला मगाशी म्हटलं की हा कार्यक्रम झाल्यानंतर मी एका ठिकाणी जाणार आहे, एका मीटिंगला कॉफी शॉपमध्ये, तिथे मी बसून एक पुढचं एक गाणं लिहायचं आहे मला, की मी तिथे बसून लिहिन. त्यामुळे त्याला काही अशी वेगळी प्रोसिजर नसते, पण आनंद असतो सगळ्या घरात. म्हणजे काहीतरी चर्चाही होतात कधी कधी. म्हणजे आता मी हिला सांगितलं की अवधूतचं गाणं आहे, तर तिला आधी वाटलं की अच्छा कंपोज करतोय का अवधूत, म्हणजे आपले तुला मी हिंट देतोय की हे होऊ शकतं ठरवलं तर. म्हटलं नाही तो एक्झिक्यूट करतो. सो घरात चर्चा होतात आणि मजा येतात. ओके. आणि मॅडम मी तुम्हाला विचारेन, आई बाबांचं पहिलं रिॲक्शन काय होतं? माझा पहिला गुरु माझी आई. आईने मला संगीत क्लासला वगैरे सगळं घातलं आणि आई तर खूप आनंदित आहे आणि बाबांनी खूप मला पाठिंबा दिला. सगळ्या प्रोसिजरमध्ये बाबा माझ्या पाठीशी उभे. मी आई बाबांना विचारेन. हां येस राईट. आई बाबांना विचारेन कसं वाटतंय लेकीचं कौतुक ऐकून आणि लेकी ते हे जे काही मेहनत घेतलेली आहे. ते वर्णन करू शकत नाही शब्दात. आई तुम्ही काही बोलणार का? खूप छान वाटतं. खूपच हे मी बोलू? हां तुम्ही काय हवं असेल तर आणखी इंट्रोड्यूस वगैरे करू शकता. हां म्हणजे हे गाणं करताना जी काही आमची प्रोसेस जी झाली होती, मला मित्रांनी सांगितलं की मला गणपतीचं आमचा एका वेगळ्या प्रोजेक्टवरती बोलणं चाललं होतं आणि म्हटलं तर गणपती येतात तर आपण गणपतीचं एखादं गाणं करूया. आम्ही आधी श्लोक वगैरे करणार होतो आणि त्याची तयारी पण आमची सुरू झाली होती. आणि मेन टाईम म्हटलं की एखादं गणपतीजवळ आपण एखादं गणपतीचं गाणं करूया. म्हणजे ठीक आहे मी चालला होतो. तर मी चाललो तर मला ट्रॅक पाठवला. म्हटलं ह्याला काय करायचं नाही, हे एकदम जोश पूर्ण पाहिजे आणि असं पाहिजे. म्हणजे त्यांची ती फुल ऑन एनर्जी होती त्यांची. म्हटलं आता मला ह्याच्यात त्यांनी तर हे करून पाठवलं. त्यात पण सगळ्यात पहिली प्रोसेस मी केली काय की पहिलं मंदारला फोन केला. मंदार मित्रा म्हटलं गणपतीचं गाणं लिहायचं आहे आणि तू काय तुला काय सुचतंय ते लिहून मला पाठव. मग ते ह्याने लिहून पाठवलं. ते शब्द मी ह्यांना पाठवले. ह्यांनी ते मीटरमध्ये बसवले. मग त्यांची चाल आली माझ्याकडे. मग त्यात आता कसं असतं प्रत्येक रागाचा एक वेगळा थाट असतो. तर त्या टेम्पोमध्ये बसवलं, त्या चालीत बसवलं आणि मग मी ते आवी लोहार म्हटलं हे सगळ्यात बेस्ट काम करू शकतो तर तो आवी लोहार म्हणजे आमचा म्युझिक प्रोडक्शन आणि संगीत सर्जन म्हणजे आपला अरेंजर. त्याला पाठवल्यानंतर तो म्हटलं अरे ह्याचं मीटर जरा ते मला माहीत नाही, तू बसवायचं आहेस. सो जे काय आता आहे ते त्याने इतकं सुंदररित्या बसवलं. आमचे थोडेसे शाब्दिक वाद पण झाले ते आणि त्याच्याशिवाय गाणं पूर्ण होत नाही. सो त्या प्रोसेसमधनं हे मग सत्तू आला, सत्तेची चामसांडे करत आणि रिदमचं सगळं अरेंजमेंट म्हटलं याला फक्त सत्तूच वाजवू शकतो या गाण्याला. ते त्याने प्रूव्ह करून दाखवलं. सो गाणं सगळ्यांच्या एनर्जीने आणि टीमवर्कने इतकं ते आणि ह्या अभय नामचा हा एडिटर याने तुला म्हटलं भाई मेरे को व्हिडिओ बनाना है बट मेरे पास बजेट नाही आहे. त्या विचाराने सगळं मेकिंगमध्ये केलं आणि स्टॉक फुटेजमधनं तो इतका सुंदर व्हिडिओ झाला आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडेल तो. कसं आहे की काही गाणीला तुम्हाला तर समाधान देतात आणि ती समाधान या अर्थी देतात की तुम्हाला त्याच्यावरती ना जास्त विचार करावा नाही लागत. तुम्हाला जे सुचतं आपण ज्याला एक टाकी म्हणतो फ्लोमध्ये फ्लॉलेसली पटकन सुचतं त्या पद्धतीने हे गाणं घडलं आहे. आणि मला कौतुक वाटतं अवधूतचं की कारण मॅडमनी ही संकल्पना मांडल्यानंतर आता जी नावं घेतली आवी लोहार काय किंवा म्हणजे मी माझं नाही घेत पण सत्या जामसंडेकर काय ही जी नावं आहेत ती खरंच मोठी नावं आहेत आणि हे सगळं जुळवून आणलं आहे अवधूतने. त्यासाठी खूप म्हणजे मला तर थँक्यू म्हणावं. आज खरं तर आज आपलं आज अजय गोगावलेचा बर्थडे पण आहे आणि ही सगळी टीम जी आहे ती अजय अतुलकडे काम करणारी लोक आहेत आणि मला आणि ते म्हटलं ह्या गाण्याला ही लोकच पाहिजे. आता तो योगायोग म्हणून आपण आज अजयचा बर्थडे पण आहे. सो
आणि ही सगळी टीम अजय अतुलवाली सगळी टीम आपण जी ह्या गाण्यात आपण वापरली. म्हणजे हे गाणं जरी सिंगल असलं तरी हे गाणं ऐकताना ऑडिओ क्वालिटी म्हणून त्याला आपल्याला एक काहीतरी छान चित्रपट गीत ऐकतोय किंवा ज्याच्यावर प्रोसेस झालेली जी गाणी असतात. अर्थात मास्टर आहे तिथे बसलेला त्यामुळे ते काही मुद्दाच नाही आहे, पण एक फील जो असतो गाण्याचा तो डेफिनेटली एक सर्व परिपूर्ण आहे असं माझं वाटतं. म्हणजे एक लाइन गाना गणपति भी आ रहे हैं, गणपति आप लोग म्यूजिकल में भी बनाया आप लोगों ने, डबल मतलब खुशियाँ आ रहे हैं घर में, तो हम जानना चाहते हैं एक लाइन दो लाइन जो गा ले किस तरह आप लोगों ने तैयार किया है गाने के लिए, सब लोग एक दूसरे को साथ दे गाना गाने साथ आप लोग भी साथ दीजिए थोड़ा सा. हम लोग गाएंगे तो फिर आपके माइंड तुम्ही पण नाही तुम्ही आता काय सूर लागले नाही तरी चालते. हम लोग प्रैंक प्ले कर लेते चाहे तो. आप लोग क्या कहते हैं? नहीं मैम स्टार्ट. तुम्ही त्याच्यावर लिपसिंग करा. गाणं लावताय हो.